पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट, खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी क्रमांक 1चं सुधारित वेळापत्रक जाहीर। विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 जुलैपर्यंत मुदतवाढ, 10 जुलैला रिक्त जागांसंदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाणार। पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। ताणसा नदीच्या पुरामुळे तिल्हेरी पाड्यातील 40 कुटुंब बाधित, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान। मुंबई पुणे मिसिंग लिंकवरील दरडीचा ढिगारा MSRDCच्या कर्मचाऱ्यांनी हटवला। दरडीचा काही भाग कोसळल्यामुळे मुंबई पुणे मिसिंग लिंकवरची वाहतूक काही काळ ठप्प होती। रायगडमधील पूरपरिस्थितीची मंत्री भरत गोगावलेंकडून पाहणी। वाकण, नागोठणे, कोल्हेटी आणि पेण परिसरामध्ये घेतला पूरपरिस्थितीचा आढावा। जळगावच्या यावल तालुक्यातील सांगवी हिंगोणे गावाजवळ भीषण अपघात। पिकअप वाहनाचं टायर फुटल्यामुळे 22 मजूर जखमी, सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या 2 बछड्यांना जीवदान। मादी बिबटसोबत पुनर्मिलन होण्यासाठी बछड्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी ठेवल्याची वन विभागाची माहिती। कुल्लूमध्ये पॅराग्लायडरची थरारक इमर्जन्सी लँडिंग। वाऱ्याची दिशा अचानक बदलल्यामुळे पॅराग्लायडर रस्त्याच्या मध्यभागी उतरला। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये काल रात्री पुन्हा रशियाचा बॉम्ब हल्ला। बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करून हल्ला केल्याची माहिती।